स्पीकर हे मुख्यमंत्र्यांच्या घरी भेटायला गेले तेव्हा जजनी खुनी माणसाकडे आरोपीकडे जाण्यासारखं हे आहे, हे पूर्णपणे चुकीचं. हे घटनेच्या कुठल्याही नैतिकतेत बसत नाही. नार्वेकरांनी मीडियाबरोबर बोलायचं नाही, हा पहिला नियम आहे. जजनी कधीही टी व्हीबरोबर जर्नलिझमबरोबर बोलायचं नसतं, हा पहिला नियम आहे. हे कुठल्या अधिकारात बोलत आहेत जर्नलिझमशी? तुम्ही काय निर्णय देणार याची काय सूचना देत आहे का लोकांना? असं नाही देत आहेत राज्यघटनेखाली. अनेक ठिकाणी ही लोक चुकत आहेत. सुप्रीम कोर्ट म्हटलं होतं की नार्वेकर कॅन टेक अ डिसिजन इंडिपेंडेंट ऑफ द इलेक्शन कमिशन. पण इलेक्शन कमिशननी निर्णय दिला होता की तुम्ही तुमची घटना आम्हाला पुरवली नाही, त्यामुळे आम्ही पक्ष ठरवू शकत नाही कोणतं. उद्या नार्वेकर पण आज असं म्हणू शकतात की मलाही नक्की माहीत नाही की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लिगली आहेत का नाही. आणि मला एक म्हणणं आहे की संजय राऊतांची ही स्टेटमेंट की मॅच फिक्सिंग, पैशाचे व्यवहार वगैरे, म्हणजे एका अर्थाने त्यांना माहीत आहे की निर्णय त्यांच्या विरोधात जाणार आहे, हे पण एक म्हणणं चुकीचं आहे. अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने जी निरीक्षण नोंदवली आहे ती निरीक्षणं, त्याचप्रमाणे जनतेची जी भावना आहे ते भावना आणि त्यांच्या पुढे येणारा पुरावा, कागदोपत्री आणि तोंडी पुरावा, यावरती त्यांचा निकाल आज अवलंबून असेल. व्हीपमधील कारणं ही 10व्या परिशिष्टानुसार पात्र ठरत नाहीत, अशा प्रकारचा निर्णय देखील येऊ शकतो. त्यामुळे काहींना खुशी, काहींना गम राहू शकतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.